उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावरती आहेत। उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावरती असणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धडाका आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज बघायला मिळणार आहे। सांगलीचा तिढा सुटण्याआधीच चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे हे आज सभा घेणार आहेत, त्यामुळे त्याकडेही लक्ष ठेवावं लागेल। सांगली दौऱ्याआधी ठाकरे हे कोल्हापूरला जाणार आहेत आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूंची उद्धव ठाकरे हे भेट घेणार आहेत। त्यामुळे या दोन महत्त्वाच्या गोष्टी, एकतर शाहू महाराजांची उद्धव ठाकरे भेट घेत आहेत आणि दुसरीकडे चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे हे आज प्रचार सभा घेणार आहेत। आणि याच विषयी सविस्तर बोलण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी शेखर सध्या आहेत। शेखर, उद्धव ठाकरे यांचा हा सांगली आणि कोल्हापूरचा दौरा, दोन गोष्टी आहेत। एक तर उद्धव ठाकरे हे शाहू महाराजांना भेटणार आहेत। शाहू महाराजांकडे खरं तर चॉईस होता की त्यांनी मशालीवरती लढायचं की पंजावरती, त्यांनी पंजा निवडलाय आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे शाहू महाराजांना भेटतात, हा एक त्यातला मुद्दा। आणि दुसरीकडे चंद्रहार पाटील ज्यांची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाहीये, मुळात ती सांगली की जागा शिवसेनेला मिळणार की काँग्रेसला मिळणार हे अद्याप क्लिअर झालेलं नाहीये। आणि अशात उद्धव ठाकरे येऊन त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतात। काय नेमक्या चर्चा आहेत कोल्हापूर आणि सांगलीमध्ये? गुरु, अगदी बरोबर म्हटलास। जसं की आपल्याला माहित आहे, गेल्या अनेक दिवसांपासून शाहू छत्रपती महाराज हे नेमकं कोणत्या चिन्हावरती लढणार हे स्पष्ट झालं नव्हतं। त्यांनी स्वतःच आपला पक्ष जो आहे तो निवडावा असं आव्हान जे आहे ते नाना पटोले असू दे किंवा अनेक नेत्यांनी केलं होतं। तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र शाहू महाराजांनी मशाल हाती घ्यावी आणि महाराष्ट्र उजळून काढावा अशा पद्धतीची साथ घातली होती। मात्र त्या ठिकाणी ही जागा जी आहे ती काँग्रेसलाच गेल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेले। आज त्या संदर्भातली उमेदवारी त्यांची जाहीर सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आज उद्धव ठाकरे स्वतःहून त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। शाहू महाराज या ठिकाणी खरं तर लोकसभेला सामोरे जात आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर ही सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले। मात्र दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सांगलीच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून तिढा जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे। चंद्रहार पाटील यांनी या ठिकाणी स्वतःची उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली, आपण शिवसेनेतूनच या ठिकाणी इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे असू दे, संजय राऊत असू दे, हे देखील या ठिकाणी आग्रही त्या ठिकाणी असताना पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुद्धा त्या ठिकाणी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आजच्या या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण एकीकडे ही सगळी वाद जो आहे तो जागेवरून सुरू असताना उद्धव ठाकरे स्वतःहून या ठिकाणी मिरजेत आज सभा देखील घेत आहेत। त्यामुळे या संपूर्ण दौऱ्याकडे आज लक्ष असणार आहे गुरु।